नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण स्टँडर्ड 8 चं 4th चॅप्टर अल्टिट्यूड अँड मेडियन ऑफ ट्रायंगल हे संपवलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक असणार आहे स्टँडर्ड 8 चं 5th चॅप्टर, दॅट इज एक्सपान्शन फॉर्म्युले. तर फ्रेंड्स, एक्सपान्शन फॉर्म्युले बद्दल तुम्ही स्टँडर्ड 7 मध्ये शिकले असाल. ठीक आहे, आता काही फॉर्म्युले असतात a plus b square is equal to a square plus 2ab plus b square, असे काही एक्सपान्शन फॉर्म्युले तुम्ही नक्की शिकले असणार. ओके, तर बघा फ्रेंड्स, त्यांनी काय दिलंय, वी हॅव स्टडीड द फॉलोइंग एक्सपान्शन फॉर्म्युले इन प्रिव्हियस स्टडी. ओके, ठीक आहे. बघा, पहिल्या फॉर्म्युला त्यांनी काय दिलंय, फर्स्ट a plus b ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मग काय म्हणायचं, a स्क्वेअर प्लस 2ab. ठीक आहे, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, हा त्याचा फॉर्म्युला झाला. तर फ्रेंड्स, हा फॉर्म्युला आला कसं काय बघा, या ठिकाणी काय a प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, a प्लस b च्या डोक्यावर 2a म्हणजे a प्लस b च्या 2 वेळा गुणाकार. ओके, तर बघा, a प्लस b चा 2 वेळा गुणाकार. आता बघा काय करणार फ्रेंड्स, या a ला या पूर्ण ब्रॅकेटने मल्टिप्लाय करणार. ओके, नंतर काय करणार, प्लस बी आहे ना, इथे लिहून देणार प्लस बी. ठीक आहे, आणि या प्लस बी ला पूर्ण ब्रॅकेटने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, मग काय ना, a इंटू a स्क्वेअर, a इंटू a स्क्वेअर. ओके, a इंटू a स्क्वेअर प्लस a इंटू b ab. ओके, पुढे काय, b इंटू a ab किंवा b a लिहा. ठीक आहे, प्लस b प्लस b इंटू b स्क्वेअर, a स्क्वेअर ab प्लस ab 2ab प्लस b स्क्वेअर. ओके, तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला हे एक्सपान्शन फॉर्म्युलाचं सूत्र, एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याला अशा पद्धतीने मिळणार. ओके, तर आता आपण a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ओके, त्याच प्रकारे सपोज तुम्हाला दिला असेल a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, याला कसं एक्सपांड करणार बघा, a स्क्वेअर फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवायचं काही. ठीक आहे, a स्क्वेअर मायनस आहे ना, मग या ठिकाणी मायनस आहे ना. ओके, 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स, a प्लस b स्क्वेअर असेल तर या ठिकाणी दोघं प्लस येणार. ठीक आहे, a मायनस b स्क्वेअर असेल तर या ठिकाणी मायनस आणि या ठिकाणी प्लस येणार. ठीक आहे, a प्लस b स्क्वेअर असेल तर दोघं ठिकाणी प्लस येणार, आणि a मायनस b स्क्वेअर असेल तर पहिले मायनस येणार नंतर प्लस येणार. ओके, तर बघा हा आला कसं काय, बघा a मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर कसा आला हे मी तुम्हाला करून दाखवतो. बघा, ठीक आहे, a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर, a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. आता a मायनस b च्या डोक्यावर किती आहे, 2a, म्हणून a मायनस b च्या 2 वेळा गुणाकार. ओके, a मायनस b इंटू a मायनस b. ओके, आता काय करणार फ्रेंड्स, आपण हा जो a आहे ना, या a ला पूर्ण ब्रॅकेटने मल्टिप्लाय करून टाकणार. ओके, a इंटू a मायनस b. ठीक आहे, आता हा मायनस b उरला तो मायनस b इथे लिहून टाका. ओके, आणि या मायनस b ला या पूर्ण ब्रॅकेटने मल्टिप्लाय करून टाका. ठीक आहे, तर काय ना, a इंटू a स्क्वेअर, a इंटू मायनस b सो मायनस ab. ठीक आहे, a इंटू मायनस p इज इक्वल टू मायनस ab. ठीक आहे, मायनस b इंटू a काय येणार, मायनस b आहे, मायनस b इंटू a मायनस b आहे, मायनस b इंटू मायनस b इंटू मायनस b काय येणार, प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, b इंटू b स्क्वेअर, मायनस इंटू मायनस प्लस. ओके, तर काय येणार इथं, a स्क्वेअर, आता मायनस ab लिहून टाकू, मायनस b ला मी मायनस ab लिहू शकतो, बी स्क्वेअर.
ओके, आता बघा फ्रेंड्स, मायनस ए बी मायनस 2ab, ठीक आहे, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, तर बघा फ्रेंड्स, आपण याची फोड करून असा आपला फॉर्म्युला काढू शकतो. ठीक आहे, आपण डायरेक्टली पण पाठ करू शकतो, पण तो फॉर्म्युला आला कसा मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून दाखवतो. ओके, सो a मायनस बी स्क्वेअर, सो a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, हे दोघं फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. आणि लक्षात ठेवायचं काय करा फ्रेंड्स, a प्लस बी स्क्वेअर असेल तर दोघं ठिकाणी प्लस येणार. ठीक आहे, आणि a मायनस बी स्क्वेअर असेल तर आधी मायनस नंतर प्लस येणार. ओके, आता आपण नेक्स्ट बघू. तर बघा फ्रेंड्स, या ठिकाणी काय दिलंय, a प्लस बी ब्रॅकेट इंटू a मायनस बी ब्रॅकेट. ओके, तर याचा आन्सर काय आहे, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, a प्लस बी ब्रॅकेट इंटू a मायनस बी ब्रॅकेट असेल तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं येतो. तर बघा फ्रेंड्स, हा आला कसं काय बघा, मी एक्सप्लेन करून दाखवतो तुम्हाला. a प्लस बी इंटू a मायनस बी. ओके, आता काय करणार आपण, हा जो a या a ला या पूर्ण ब्रॅकेटने मल्टिप्लाय करणार. ओके, a इंटू a मायनस बी. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करणार, हा प्लस बी येणार. ओके, या प्लस बी ला पूर्ण ब्रॅकेटने मल्टिप्लाय करणार, या पूर्ण ब्रॅकेटने. ओके, a मायनस बी. ओके, आता काय करणार, a इंटू a स्क्वेअर, a इंटू मायनस बी मायनस ए बी. ठीक आहे, प्लस प्लस b इंटू a बी इंटू मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, प्लस बी इंटू मायनस बी प्लस मायनस मायनस बी इंटू बी स्क्वेअर. ठीक आहे, आता पुढे काय येणार बघा फ्रेंड्स, ए स्क्वेअर ए बी. आता या बी ए ला मी ए बी लिहू शकतो ना, बी ए लिहा ए बी लिहा, एकच गोष्ट आहे, बी स्क्वेअर. ठीक आहे, आता पुढे काय येणार फ्रेंड्स बघा, मायनस ए बी प्लस ए बी कॅन्सल होणार. ठीक आहे, मायनस ए बी प्लस ए बी कॅन्सल, 0 येणार तिथं. ओके, कट करून द्या. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, तर बघा फ्रेंड्स, आपला फॉर्म्युला अशा प्रकारे आला. ठीक आहे, म्हणून तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता, a प्लस बी इंटू a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला आला कसा हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिला. ठीक आहे, तसं तुम्ही डायरेक्टली पण लक्षात त्याला ठेवू शकता. ओके, आता आपण नेक्स्ट बघू. तर बघा फ्रेंड, नेक्स्ट काय दिलं त्यांनी, यूज द अबव फॉर्म्युला टू फिल द प्रॉपर टर्म इन द फॉलोइंग बॉक्सेस. ठीक आहे, तर बघा फ्रेंड्स, या ठिकाणी फर्स्ट काय दिलंय, x प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस बॉक्स प्लस 4y स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा, x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज होईल. ठीक आहे, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, a स्क्वेअर प्लस प्लस आहे ना, सो या ठिकाणी प्लस येणार 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला यूज करणार. ओके, मग a च्या जागी काय येणार, a च्या जागी 2 आणि b च्या जागी 2 आहे. ओके, सो a स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2x इंटू 2y. ठीक आहे, 2x इंटू 2y इज इक्वल टू काय येणार, 4xy. म्हणून या ठिकाणी काय येणार, 4xy येणार. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट काय दिलंय, 2x मायनस 5y ब्रॅकेट स्क्वेअर, 2x मायनस 5y ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मायनस आहे ना, मग या ठिकाणी कसा फॉर्म्युला यूज होणार, a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, a स्क्वेअर मायनस मायनस, ठीक आहे मायनस है ना, 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, मग या ठिकाणी काय येणार, a च्या जागी काय 2x आहे, सो 2x चा स्क्वेअर. ओके, 2x ब्रॅकेट स्क्वेअर, मग काय ना 4x स्क्वेअर, 2 इंटू 2 स्क्वेअर 4x स्क्वेअर x. सो या ठिकाणी काय ना 4x स्क्वेअर आहे ना. ओके, आता नेक्स्ट काय येणार 20xy. ठीक आहे, प्लस या ठिकाणी काय येणार बी स्क्वेअर. ठीक आहे, बी स्क्वेअर आहे ना, सो बी स्क्वेअर काय बी काय 5y. सो काय येणार 5y स्क्वेअर, 5y स्क्वेअर इज इक्वल टू 25. 5 स्क्वेअर 25y स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी 25y स्क्वेअर.
आता नेक्स्ट काय 101 स्क्वेअर. आता 101 ला आपण 100 प्लस 1 लिहू शकतो. ठीक आहे, त्याच्या स्क्वेअर. ओके, सो काय येणार ए स्क्वेअर. ए च्या जागी काय आहे 100, बी च्या जागी 1 आहे. सो आधी काय येणार ए स्क्वेअर. ठीक आहे, ए स्क्वेअर म्हणजे 100 स्क्वेअर आणि 100 स्क्वेअर काय असतो 100 इंटू 100, 100 इंटू 100 10,000 असतो. ओके, सो या ठिकाणी 10,000 येणार प्लस 2ab 2 इंटू 100 इंटू 1. ठीक आहे, 2 इंटू 100 200 इंटू 1 200 1 स्क्वेअर आहे. आता बघा फ्रेंड्स 10,000 प्लस 200 10,200 प्लस 1 10,201. ओके, तर या ठिकाणी आन्सर आहे 98 स्क्वेअर. 98 ला आपण 100 मायनस 2 लिहू शकतो, त्याचा स्क्वेअर. ओके, मग काय ना 100 स्क्वेअर 10,000. ओके, ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजे 100 स्क्वेअर 10,000 मायनस 2ab 2 इंटू 100 इंटू 2. ठीक आहे, 2 इंटू 100 200 200 इंटू 2 400 प्लस प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, 2 स्क्वेअर 2 स्क्वेअर काय आहे 4 आहे ना. ओके, 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. आता आपण काय करणार फ्रेंड्स यांचं सबट्रॅक्शन करून घेणार. ठीक आहे, 10,000 400 प्लस 4 404. 0 मध्ये 4 जात नाही, कॅरी येणार. 10 मध्ये 4 गेला 6. 0 मध्ये 1 जात नाही, सो कॅरी येणार. 10 मध्ये 1 गेला 9. 0 मध्ये 5 जात नाही, कॅरी येणार. 10 मध्ये 5 गेला 5. ओके, 0 मध्ये 1 जात नाही, कॅरी येणार. 10 मध्ये 1 गेला 9. ओके, 0.0. या ठिकाणी काय येणार 95 96. ओके, हे त्याचा आन्सर असेल. आता नेक्स्ट काय 5m प्लस 3m इंटू 5m मायनस 3m. ओके, आता या ठिकाणी फ्रेंड्स a प्लस b इंटू a मायनस b याचा फॉर्म्युला लागेल. ठीक आहे, a इंटू a स्क्वेअर. ठीक आहे, मायनस b स्क्वेअर. ठीक आहे, याचा फॉर्म्युला काय a प्लस b इंटू a मायनस b इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ओके, तर या ठिकाणी a च्या जागी काय येणार 5m आणि b च्या जागी. ठीक आहे, a च्या जागी काय येणार 5m आणि b च्या जागी 3m. a च्या जागी 5m b च्या जागी 3m. ओके, आता नेक्स्ट 5m स्क्वेअर. ठीक आहे, a काय आहे 5m म्हणजे 5m च्या स्क्वेअर इन या ठिकाणी. ओके, 5m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस b स्क्वेअर 3m. ओके, 3m ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, 5m स्क्वेअर. आता 5m ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 25m स्क्वेअर. ओके, 3n ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 आणि n चा स्क्वेअर 9 स्क्वेअर. ओके, तर फ्रेंड्स हे आपलं आन्सर आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघू. तर बघा फ्रेंड नेक्स्ट ऍक्टिव्हिटी काय दिली आहे एक्सपांड x प्लस a इंटू x प्लस b युजिंग द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ स्क्वेअर अँड रेक्टँगल. ओके, तर बघा फ्रेंड्स मी या ठिकाणी एक स्क्वेअर घेतो. तर बघा फ्रेंड्स मी या ठिकाणी एक रेक्टँगल काढला. ओके, तर बघा मी काय करतो या रेक्टँगल मध्ये बघा एवढा जो पोर्शन आहे फ्रेंड्स तो आपला स्क्वेअर असेल. ओके, एवढा जो पोर्शन आहे तो आपला स्क्वेअर आहे. आता मी काय करणार एवढी जी साइड आहे फ्रेंड एवढी बघा इथून तिथपर्यंत त्याला मी x मानतो. ओके, आता बघा स्क्वेअर मध्ये सगळ्या साइड हे सारखे असतात. ठीक आहे, म्हणजे ही एक साइड x असेल तर बाकी तिघ साइड सुद्धा x असणार. ओके, आता पुढे काय करणार मी बघा इथून तिथपर्यंत एवढी जी लेंथ आहे त्याला मी a मानतो. ओके, इथून तिथपर्यंत ती आपली a असेल. आता काय करणार फ्रेंड्स बघा ही जी साइड आहे ठीक आहे ती x ला करस्पॉन्डिंग आहे. बघा ही x ही x ही x. ठीक आहे, म्हणजे एवढी साइड आहे ती पण x असेल. आता पुढे काय करणार मी इथून तिथपर्यंत एवढी जी साइड आहे तिचा मेजरमेंट मी b मानतो. ओके, आता ही एवढी जर b असेल तर ही बघा इथून तिथपर्यंत ती सुद्धा आपली b असेल. ओके, बघा a याच्या समोरची साइड पण a असेल. एवढी साइड x आहे त्याच्या समोरची साइड बी तेवढी ती पण x असेल. ओके, तर बघा फ्रेंड्स या ठिकाणी बघा इथून तिथपर्यंत ही एवढी जी साइड आहे ठीक आहे इथून तिथपर्यंत ती पूर्ण साइड किती असणार बघा इथून
इथून ते इथपर्यंत ही पूर्ण साईडची लेंथ किती असणार? एक्स प्लस बी असणार. ठीक आहे. एक्स प्लस बी काय का असणार? कारण ही पूर्ण साईड एक्स आणि बी या दोघं साईड मिळून बनलेली आहे. ओके. त्याचप्रमाणे ही जी साईड आहे फ्रेंड्स बघा, एवढी साईड, ओके, एवढी पूर्ण साईड याची लेंथ किती असणार? एक्स प्लस ए असणार. ओके. एवढी जी पूर्ण साईड आहे तिची लेंथ काय असणार? एक्स प्लस ए. एक्स प्लस ए काय असणार? कारण की ही जी पूर्ण साईड आहे एवढा एक्स आणि एवढा ए मिळून बनलेली. ठीक आहे. आता बघा याची समोरची साईड पण तेवढीच असेल. एक्स प्लस ए. ठीक आहे. याची समोरची साईड पण तेवढी असेल, एक्स प्लस बी. ओके. ओके. आता नेक्स्ट काय करणार फ्रेंड्स आपण? बघा हा आपला आहे ना रेक्टँगल आहे. ठीक आहे. आणि एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो आपल्याला माहिती आहे, लेंथ इंटू ब्रेथ. ओके. म्हणून या पूर्ण रेक्टँगलचा लेंथ कुठली आहे? एक्स प्लस बी. ओके. एक्स प्लस बी. आणि त्याची ब्रेथ कुठली आहे? एक्स प्लस ए. ठीक आहे. ही लेंथ असेल आणि ही ब्रेथ असेल. ठीक आहे. आणि एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे? लेंथ इंटू ब्रेथ. ठीक आहे. आता बघा फ्रेंड्स, आता मी काय करणार, हा एक स्क्वेअर आहे त्याचे एरिया काढणार. ओके. आता हा जो स्क्वेअर आहे फ्रेंड्स त्याचे एरिया काय असणार? आता एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो? साइड स्क्वेअर. ठीक आहे. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल साइड स्क्वेअर. मग याची साइड कुठली आहे? एक्स आहे. आणि साइडचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर. म्हणजे हा जो स्क्वेअर असेल त्याचा एरिया असेल एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता काय करणार बघा, हा या ठिकाणी रेक्टँगल तयार झाला. ठीक आहे. हा बी असेल ना, त्याचा समोरचा आहे. आता या ठिकाणी हा एवढा रेक्टँगल तयार झाला. आता या रेक्टँगलचा मला एरिया काढायचा आहे. आता एरिया ऑफ रेक्टँगल मला माहिती आहे, लेंथ इंटू ब्रेथ. आता याची लेंथ कुठली असेल? बी आणि ब्रेथ एक्स. सो या ठिकाणी काय ना बी एक्स, म्हणजे याचा जो एरिया आहे या रेक्टँगलचा त्याचा एरिया हा पी एक्स आहे ना. ओके. आता काय करतो मी, हा एक रेक्टँगल कन्सिडर करतो. बघा इथून एवढा. ठीक आहे. एवढा रेक्टँगल घेतला. आता त्याच्यामध्ये ब्रेथ काय? एक्स आहे आणि लेंथ काय? ए. तर या रेक्टँगलचा एरिया काय आहे ना? लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे ए एक्स आहे ना. ओके. आता बघा हा पण आपल्याला एक रेक्टँगल मिळाला. ठीक आहे. बघा हा आहे ना, हा फ्रेंड्स हा पण आपल्याला एक रेक्टँगल मिळाला एवढा. ओके. तर त्यामध्ये लेंथ कुठली आहे? बी आणि ब्रेथ कुठली आहे? ए. ठीक आहे. मग या रेक्टँगलचा एरिया ऑफ रेक्टँगल काय ना? ए इंटू बी. ठीक आहे. लेंथ इंटू ब्रेथ. ओके. आता बघा फ्रेंड्स, हा पूर्ण रेक्टँगल बघा, हा पूर्ण रेक्टँगल हे तीन रेक्टँगल आणि या स्क्वेअरचा मिळून बनलेला ना. बघा हा पूर्ण रेक्टँगल हा एक स्क्वेअर आणि हे तिघ रेक्टँगलचा मिळून बनलेला आहे. तो आपल्याला काय लिहिता येईल? बघा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस ए एक्स प्लस ए बी. ओके. त्याला असं लिहिता येईल. सो काय ना खाली एक्स स्क्वेअर बघा बी एक्स प्लस ए एक्स. ठीक आहे. मग या ठिकाणी एक्स कॉमन निघेल. ओके. सो काय येणार? ए प्लस बी एक्स ए बी जसं. तर बघा फ्रेंड्स, एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी एक्स प्लस ए बी. हा त्याचा फॉर्म्युला असेल. ठीक आहे. आणि फ्रेंड्स आता पुढे एक्सरसाइज मध्ये आपल्याला या फॉर्म्युल्याचा यूज होणार आहे. ठीक आहे. एक्सपान्शन ऑफ एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. एक्स प्लस ए अँड एक्स प्लस बी आर बायनॉमियल विथ वन टर्म इन कॉमन, लेट अस स्मॉल देम. तर बघा फ्रेंड्स, आताच आपण या फॉर्म्युला एक्सपांड केलं. या फॉर्म्युल्याला आपण एरिया ऑफ स्क्वेअर आणि एरिया ऑफ रेक्टँगलच्या मदतीने एक्सपांड केलं. पण या ठिकाणी आपल्याला तसं नाही करायचं, आपल्याला डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचंय. ओके. तर बघा काय कुठली टर्म आहे? एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. ओके. आता कसं आहे ना बघा, एक्स घेणार. ठीक आहे. हा एक्स ला या पूर्ण ब्रॅकेटने मल्टिप्लाय करा, एक्स प्लस बी. ओके. नंतर प्लस ए इथे लिहिणार. ठीक आहे. आणि या प्लस ए ला पूर्ण ब्रॅकेटने मल्टिप्लाय करणार. ओके. एक्स इंटू एक्स, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर.
ठीक आहे, एक्स इंटू बी एक्स बी, ठीक आहे. त्यानंतर काय ना ए एक्स, ए इंटू एक्स एक्स, ए इंटू बी ए बी. ओके, आता काय येणार फ्रेंड्स या ठिकाणी एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी एक्स कॉमन निघणार. ओके, सो ए प्लस बी ब्रॅकेट मध्ये इंटू एक्स. ठीक आहे, तर बघा फ्रेंड्स हा फॉर्म्युला तो आला. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपल्याला पुढे युज करायचा आहे. तर बघा फ्रेंड्स आपल्याला हे एक्झाम्पल दिले ते आपल्याला एक्सपांड करायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला कोणता फॉर्म्युला युज करावा लागेल बघा. फर्स्ट काय एक्स प्लस 2 इंटू एक्स मायनस 3. ओके, तर बघा आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. ठीक आहे, याचा फॉर्म्युला काय आहे मग एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी एक्स प्लस ए बी. ठीक आहे, तर बघा फ्रेंड्स हा फॉर्म्युलाचा यूज तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे, हे सगळे एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला हा फॉर्म्युलाचा यूज करावा लागेल. ओके, तर बघा या ठिकाणी कसं येणार मग हे फर्स्ट एक्झाम्पल बघू आपण. एक्स प्लस 2 इंटू एक्स मायनस 3. ओके, तर बघा या ठिकाणी ए च्या जागी काय येणार 2 येणार आणि बी च्या जागी -3 येणार. ओके, -3 बी च्या जागी येणार. ओके, तर बघा एक्स प्लस 2 एक्स मायनस 3. ओके, मग काय करणार आपण हा फॉर्म्युला यूज करणार. ओके, एक्स स्क्वेअर, ठीक आहे एक्स स्क्वेअर येणार प्लस ए प्लस बी ब्रॅकेट एस. ठीक आहे, ब्रॅकेट ए प्लस बी इंटू एक्स. ओके, ए ची व्हॅल्यू काय 2. ठीक आहे, मग 2 येणार प्लस बी ची व्हॅल्यू काय -3. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी -3 येणार. ठीक आहे, एक्स जसा तसा ए ची व्हॅल्यू 2 इंटू बी ची व्हॅल्यू -3. ओके, आता काय ना पुढे एक्स स्क्वेअर 2 -3 2 -3 -1. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय ना -1 एक्स. ओके, 2 इंटू -3 -6. ओके, सो एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6. तर बघा फ्रेंड्स याला आपण अशा प्रकारे एक्सपांड करू शकतो. ठीक आहे, याचे आन्सर हे ना. बघा नेक्स्ट काय आहे y प्लस 4 इंटू y मायनस 3. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी a च्या जागी काय 4. ठीक आहे, आणि b च्या जागी -3. ओके, मग काय करणार हा फॉर्म्युला यूज करणार. ओके, आता व्हेरिएबल काय या ठिकाणी एक्स आहे ना, या ठिकाणी व्हेरिएबल वाय. सो या ठिकाणी काय येणार वाय स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स. ओके, ए प्लस बी, ए काय आहे 4, बी काय आहे -3. ओके, व्हेरिएबल काय या ठिकाणी एक्स, या ठिकाणी व्हेरिएबल वाय. सो वाय काय येणार प्लस ए बी प्लस ए काय 4 आणि बी काय -3. यस, सो y स्क्वेअर 4 -3. ठीक आहे, 4 -3 1 प्लस 4 इंटू -3 म्हणजे काय येणार -12. ओके, y स्क्वेअर 4 मधून 3 गेला 7 7y -12. ठीक आहे, तर याचा आन्सर आलं हे. आता नेक्स्ट नेक्स्ट काय m प्लस 3/2 and m प्लस 1/2. ओके, आता पुढे काय ना या ठिकाणी a च्या जागी काय a च्या जागी 3/2 आणि b च्या जागी 1/2. ओके, व्हेरिएबल काय आहे व्हेरिएबल m. ओके, सो काय ना एक्स स्क्वेअर च्या जागी एम स्क्वेअर. ठीक आहे, इथे व्हेरिएबल एक्स आहे, इथे व्हेरिएबल एम आहे. सो एम स्क्वेअर प्लस ए प्लस बी, ए काय 3/2 प्लस बी 1/2. ओके, आणि एक्स ए इंटू बी, ए 3/2 बी 1/2.
ओके नेक्स्ट एम स्क्वायर प्लस 3/2 प्लस 1/2 डिनोमिनेटर सेम है, ठीक है, न्यूमरेटर की एडिशन होना 4/2 x 3/2 इंटू 1/2 3 इंटू 1 3 2 इंटू 2 4 m स्क्वायर प्लस 4/2 2x आणि 3/4 ठीक आहे, हे त्याचा आन्सर आहे ना. आता नेक्स्ट या ठिकाणी m करा फ्रेंड्स. ओके ठीक आहे, या ठिकाणी m येणार काय फ्रेंड्स x मायनस 3 इंटू x मायनस 7. ओके x मायनस 3 x मायनस 7. ओके आता बघा पुढे काय ना व्हेरिएबल कुठला आहे x या ठिकाणी x आहे. a ची व्हॅल्यू -3 b ची व्हॅल्यू -7. ओके हा फॉर्म्युला यूज करा x स्क्वेअर a प्लस b a -3 प्लस b -7. ओके x a इंटू b -3 b का है -7. ठीक है x स्क्वायर प्लस -3 -7. ओके इथं काय येणार -3 प्लस -7 -3 into -7 minus into minus plus 3 into 7 21. ओके प्लस 21 x स्क्वायर प्लस या ठिकाणी माइनस ना -3 into -7 -10 x प्लस 21. ठीक आहे हे त्याचा आन्सर असेल. तर फ्रेंड्स आजचे लेक्चर आपण इथं संपूया. आशा करतो फ्रेंड्स आजचे लेक्चर तुम्हाला नक्की समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबणं विसरू नका, जेणेकरून मी आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ अपलोड करणार त्याचं तुम्हाला व्हिडिओवर नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे फ्रेंड्स.